नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, काय शासनाने झालेलं आहे। मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण यासाठी निधी वितरित करण्याबाबत निवृत्तीवेतन विषयक खर्च संदर्भ क्रमांक 1 अन्वये आयुक्त शिक्षण पुणे यांनी मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान या बाबीसाठी 167,51,53,53,000 इतके अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान यासाठी डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर एकूण 16,75,153 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय काय झाला बघा। मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान यासाठी मागणी क्रमांक E02 मुख्य लेखा शीर्षकाखाली सर्वसाधारण शिक्षण 1 प्राथमिक शिक्षण 103 प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य 3 इतर स्थानिक संस्थांना अनुदाने 2 इतर स्थानिक संस्थांना अनुदाने खालील 4 निवृत्तीवेतन विषयक खर्च या लेखाशीर्षकाखाली सन 2025-26साठी एकूण 16,75,153 कोटी इतका डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरित करण्यात खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे। सदर निधी ज्या कारणासाठी वितरित केला त्या कारणासाठी खर्च करावा यासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांनी नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। नियंत्रक अधिकाऱ्याने उक्त निधी वितरणाचा विनियोगाचा तपशील शासनास सादर करावा। वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केले शासन निर्णय परिपत्रक सूचना मार्गदर्शक तत्त्वे याचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी याची राहील। सदर निधी 31 मार्च 2026 पूर्वी खर्च होईल याची दक्षता घेण्याची सर्वोच्च जबाबदारी नियंत्रक अधिकारी याची राहील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आपल्याला समजला असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।